हा जो लडिंग किल्ला आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला समोर, हा सह्याद्री पर्वत साधारणतः धुळे जिल्ह्यापासून इथून सुरू होतो, जे तापी नदीच्या दक्षिणेपासून म्हणजे साक्री तालुक्यापासून सुरू होतो आणि लडिंग किल्ला हा देखील सह्याद्री पर्वत रांगेतच येतो. आपण आता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 3 मुंबई आग्रा याच्यावर आलेलो आहे आणि त्याच्या लगतच हा बघा इकडे मागे हायवे दाखव आणि इकडेच मागे लडिंग किल्ला आहे. पूर्ण धुक्याने माखलेला किल्ला दिसतोय खालून. वन विभागाने या पायऱ्या नवीन बांधलेल्या आहेत अलीकडेच. आपण आता लडिंग किल्ल्यावर आहे आणि हे जे इकडे धुकं दिसतंय, या धुक्याच्या खाली धुळे शहर आहे आणि धुळे शहरावर पूर्ण धुक्याची झालर पसरलेली आहे. आणि आपण आता किल्ल्याच्या एका माचीवर आलेलो आहे आणि इथं जवळच सातवाहन ऋषिककालीन पाण्याचे टाके होते ते आपण पाहिलेत. आता किल्ल्याचा बालेकिल्ला वरती आहे, तिथं आपण जाणार आहे. चला चला. ऊपर जाने के बाद लेना. छत्रपति शिवाजी महाराज की हर हर. हे निर्गुणाची आहे. हे नदी नाल्यांच्या काठी बऱ्याच मोठ्या प्रमाणात सापडते. म्हणजे इंग्लिश नाही का? ज्ञानाला मूर्ख. इंग्लिश नाही का? मराठी नेम. ही नवीन आता अलीकडच्या काळामध्ये ही तटबंदी नवीन बांधकाम करण्यात आलेलं आहे आणि साधा टिचीव घडाई, दगडाची टिचीव घडाई गेलेली आहे आणि परसबंदही तशीच बांधलेली आहे. टिचीव घडाईमध्ये ब्लॅक बेसॉल्ट आणि टेक्स्चर जे आहे ते टिचीव आहे. जे टेक्निक आहे, खालून जर हा पोर्शन पाहिला तर तुम्हाला वरती थोडा निमुडता दिसेल. हा भाग असा निमुडता गेला दिसेल नॉर्मली. नीट जर बघितलं तर तुम्हाला कळेल. म्हणजे ते वरची दगड खालची दगड हे बॅलन्स राहते. त्यामुळे अलीकडेच ही तटबंदी नवीन बांधली गेली आहे. ही जी किल्ल्याच्या उजव्या साईडची जी तटबंदी आहे तर ही फारुकी काळातली आहे. त्याही आधी यादव काळातलं या किल्ल्यावर वास्तव्य होतं, सत्ता होती. त्यानंतर मलिक खान फारुकी यांनी हा किल्ला ताब्यात घेतला आणि ही ह्या बाजूची तटबंदी ही तुम्हाला जुनी तटबंदी आणि इकडची तटबंदी जी आहे बुरुज किंवा तटबंदी दिसते ही नवी अलीकडच्या काळात बांधकाम केलेली आहे पर्यंत. कारण की पावसाळ्यात हिरवळ असते पण किल्ल्याच्या मुख्य वास्तू या दिसत नाही, ह्या झाडाझुडपांमध्ये झाकोळल्या जातात. तर निसर्ग आहे पण किल्ला जर बघायचा असेल तर ऑक्टोबर ते फेब्रुवारी पर्यंत हे महिने खूप चांगले. उडीनक मारू या झाली. याला जंग्या म्हणतात. शत्रूवर किंवा याच्यातनं अग्निबाण किंवा बाणाचा सुद्धा मारा करू शकतात. याचं जे डायरेक्शन आहे असं खाली आहे आणि हा जो दगड लावलाय ना हा पूर्ण अखंड दगड लावलाय. हा इथून गेलाय त्यामुळे हा दगडाचा जर तुम्ही स्ट्रक्चर पाहिलं तर असं थोडं खोल आहे. म्हणजे इथं जेव्हा वरती जो जोत्याचा दगड असेल तर तो पुढे सरकणार नाही याच्यासाठी याचं स्ट्रक्चर असं खोल केलेलं आहे. आणि आता इकडे ही जी जागा आहे ही तोफ ठेवण्यासाठी जागा आहे म्हणून या जागेवरनं पूर्ण दोघं तिघ बाजूने ती तोफ आपल्याला फिरवता येईल अशी ही तोफेची जागा आहे. साधारणतः 1880च्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या गॅझेटियरमध्ये या लडिंग किल्ल्यावर 2 हेमाडपंथी मंदिरं होते असा त्या गॅझेटियरमध्ये आपल्याला उल्लेख सापडतो. आणि आपण आता या लडिंग किल्ल्यावर आहेत
हा किल्ला यादव काळातही होता. यादव काळानंतर हा किल्ला मलिक खान फारुकी याने जिंकून घेतला. त्यानंतर मलिक खान फारुकीचा मुलगा नासिर खान, त्याच्याकडे अनेक वर्ष हा किल्ला होता. नासिर खानने इथं बरीच बांधकामं केली. त्याच्यानंतर नासिर खान हा निजामाशी युद्ध करताना इथं खाली हा जो मुंबई आग्रा महामार्ग आहे इथं मोठं युद्ध झालं. नासिर खानचा इथं मोठा पराभव झाला. नासिर खानाला पराभव जाऊन तो पुन्हा परत किल्ल्यावर आला आणि तो निजामशाह त्याने मोठी रक्कम घेऊन तो पुन्हा इथून चालला गेला. तो किल्ल्यावर आला नाही. त्यानंतर साधारणतः 1601 मध्ये अकबरने नासिर खानने इथून त्याची जी राजधानी इथून ती आशीरगडाला गेली बरानपुराजवळ आणि 1601 मध्ये फारुकी घराण्याचा अस्त झाला. मलिक खान फारुकीचे जे वंशज होते ते अकबराने त्यांना हरवलं आणि 1601 मध्ये हा किल्ला आणि पूर्ण खानदेश हा अकबराच्या म्हणजेच मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर नंतरच्या कालखंडात तो मराठ्यांच्या आणि शेवटी ब्रिटिशांच्या ताब्यात आला. आता हे मागे जी वास्तू दिसते ही काय मी तुम्हाला सांगतो. त्याच्या बाजूला हे पाण्याच्या टाक्या दिसत आहेत तुम्हाला. सेम अशा टाक्या ही जी वास्तू आहे याच प्रकारची वास्तू त्र्यंबकेश्वर जवळच्या हरिहर किल्ल्यावर सुद्धा आहे. आणि ज्या ठिकाणी अशी वास्तू आहे त्याच्या शेजारीच पाण्याच्या टाक्या आपल्याला दिसतात. तर ही जी वास्तू आहे तर कोणाला सांगता येईल का ही नेमकी वास्तू काय असेल. या ज्या वास्तू आहेत अशा प्रकारच्या बऱ्याचशा किल्ल्यांवर त्या चांगल्या स्थितीत आहेत. बघा त्याला खोल भाग आहे आणि वरचं जे छत आहे ते गोलाकार म्हणजे असं दाटाचं केलेलं आहे. त्याचं छत म्हणजे आर्च पद्धतीने. इथं अलीकडच्या काळात बांधकाम केल्यानंतरचा तो चुन्याच्या काही पिशव्या ठेवल्या आहेत. वरती बघा तुम्ही ज्याचं छत आहे इथं थोडं त्याला डॅमेज झालंय तर ते आर्च वालं छत आहे. तर ही जी वास्तू आहे ही आहे हे दारुगोळा कोठार आहे. इथं दारुगोळा ठेवला जायचा त्यामुळे हे दारुगोळा कोठार खूप सुरक्षित असायचं. आणि त्याच्या बाजूलाच बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाण्याचे हौद दिसतात किंवा पाण्याचे खंदक दिसतात. हरिहर किल्ल्यावर सुद्धा अशीच वास्तू आहे. पण आता इथे एक दरवाजा दिसतोय आपल्याला आणि इकडे एक खिडकी दिसते. आणि नीट जर बघितलं इथं वरती आपल्याला बिजागऱ्यासाठी थोडी जागा दिसेल आणि खाली पण इथं जर बघितलं हे बघा हा जो दगड आहे इथला हा इथं बेजागऱ्यासाठी ठेवलेला तो दगड आहे. अशा वस्तू अनेक किल्ल्यांवर आपल्याला बघायला मिळतात. दरवाजा जरी पडला असता पण चोर दरवाजा अजूनही चांगला शाबूत आहे. आणि आपल्या खानदेशी भाषांमध्ये ज्या विटा असतात या प्रकारच्या ज्या विटा त्याला खंजीर विटा म्हणतात. खंजीर विटा कशामुळे तर जर तुम्ही त्याच्याकडे नीट बघितलं तर त्या जास्त भाजलेल्या आहेत. आणि जास्त भाजलेल्या विटा ह्या अतिशय पोलादासारख्या लोखंडासारख्या असतात अगदी मजबूत असतात. आणि हे आर्च पद्धतीचं बांधकाम आहे. अगदी हे आता नवीन काळातलं जो आपण बीम जी पद्धत आहे कॉन्क्रीटची त्याच्याही पेक्षा खूप मजबूत हे आर्च पद्धतीचं बांधकाम असतं. सुंदर कोनाळा ठेवलेला आहे की जेणेकरून त्या कोनाळ्याच्या अजून आतमध्ये थोडा खोल भाग दिलेला आहे दिवा वगैरे ठेवण्यासाठी की जर रात्री जाताना इथं रस्ता दिसावा इकडे मार्ग दिसावा म्हणून इथं दिवा तो आधी ठेवण्यासाठी त्यांनी सोय केली गेली असावी असं आपल्याला वाटतं. आणि ह्या ठिकाणी वरती जरी त्यांनी हा जो दाट बनवलेला आहे हा विटांचा आहे पण मात्र इथं दगडांचा आर्च केलेला आपल्याला दिसतो म्हणजे हा जास्त भक्कम आहे. आणि जरी हा भक्कम असला तो विटांचा आर्च देखील खूप भक्कम आहे कारण की पूर्णपणे खंजीर विटांचा वापर केला गेलाय. आणि कातडातनं दगड काढून वरती आणून तो घडवला जायचा. आणि वरती आणण्याचं जे खरं साधन असायचं तर ते साधन म्हणजे गाढव. गाढवांवर तो ते दगड दोघी बाजूला लादून वरती आणायचे. पण आता लढीण किल्ल्याचं नवीन नूतनीकरण सुरू आहे त्याचं रिस्टोरेशन होत आहे तर ही क्रेन लावलेली आहे आणि तुम्हाला ते दिसेल त्या क्रेन वरून खालून दगड वरती आणली जातील. आणि पूर्णपणे दगडाचा जो पॅटर्न आहे त्याला टिचीव घडाई करून दगड इथं खाली परसबांध असेल किंवा खांडकी असेल त्याच्यासाठी वापरण्यात आलेला आहे. खूप सुंदर असं नवीन काम सुरू आहे.
बघा पुन्हा कुठे कुठे जुनी तटबंदी शाबूत आहे आणि नंतर मग पुढे पुन्हा नवीन तटबंदी बांधकाम केलेली आहे. फारुक कोठारातनं इकडे खाली येताना या कातळ शिल्पात कोरलेल्या पायऱ्या आहेत आणि बघा हे इकडेच खाली एक आपल्या पाण्याचं टाकं दिसतंय, त्याला एक खांब दिसतोय. हा जो लडिंग किल्ला आहे आणि हे जे दिसतंय तुम्हाला समोर, हा सह्याद्री पर्वत साधारणतः धुळे जिल्ह्यापासून इथून सुरू होतो. जे तापी नदीच्या दक्षिणेपासून म्हणजे साक्री तालुक्यापासून सुरू होतो आणि लडिंग किल्ला हा देखील सह्याद्री पर्वत रांगेतच येतो आणि हा सह्याद्री पर्वत थेट कर्नाटक केरळ पर्यंत जातो. तिकडे त्याला वेगवेगळी नावं आहेत, जसं आपण इकडे सह्याद्री किंवा वेस्टर्न घाट म्हणतो. महाराष्ट्रात सगळ्यात उंच शिखर आपण जे म्हणतो कळसुबाई, पण त्याच्याही पेक्षा कर्नाटकामध्ये दोडाबेट्टा नावाचं शिखर आहे आणि ते उटीपासून साधारणतः एक 8 किलोमीटर दूर आहे. हा इथून सुरुवात होतो. याचा उंची इथं जरी कमी असली पण ती हळूहळू आपल्याही पेक्षा कर्नाटकात सह्याद्री पर्वत खूप उंच आहे. अशा पद्धतीने हा धुळे जिल्ह्यातनं सुरू होणारा सह्याद्री आणि हा मुंबई आग्रा महामार्ग जो धोक्यात दिसतोय तो